दर्शन, आपल्याला माहिती आहे फ्रेंड, न्याय दर्शनलाच आपण काय म्हणतो, अक्षपात दर्शन सुद्धा म्हणतो. जसं आपण वैशेषिक दर्शन पाहिलं होतं, तर वैशेषिक दर्शन आणि न्याय दर्शन हे दोघे जे आहेत तर एक दुसऱ्याला पूरक आहेत. तर फ्रेंड्स हे लक्षात ठेवा, जे वैशेषिक आणि न्याय आहेत. तसंच आपण अगोदर जसं बघितलं होतं सांख्य दर्शन, सांख्य आणि योग हे दोन पण एक दुसऱ्याला जसं पूरक पाहिलं होतं तसं सेम. तर तुम्हाला लर्न राहण्यासाठी लक्षात ठेवा वी फॉर वैशेषिक आणि एन फॉर न्याय, मतलब हे एक दुसऱ्याला असं कन्फ्यूज होऊ नये म्हणून. तर यामध्ये सांगितलेलं आहे फ्रेंड, जसं वैशेषिकनुसार आपण बघितलं होतं की सृष्टीची उत्पत्ती ही असंख्य परमाणूच्या संयोगातून होते, म्हणजे त्याला आपण प्रमेय शास्त्र म्हणलो होतो. पण न्यायमध्ये कसं आहे फ्रेंड, प्रमाणांचा विचार केला आहे, त्यामुळे याला की नाही प्रमाणशास्त्र म्हणतात. तर हे लक्षात ठेवा, न्यायाला काय म्हणतो आपण, प्रमाणशास्त्र, आणि वैशेषिकला प्रमेयशास्त्र म्हणतो. नेक्स्ट आहे फ्रेंड, ह्याचा जे मूल मंत्र म्हणजे जे विशेष जे बुक आहे तर ते कोणतं आहे, न्यायसूत्र, आणि ह्याचे रचयिता कोण आहेत, गौतम ऋषी. तर हे जे गौतम आहे ते ऋषीचेच अक्षपाद असे नाव आहे. गौतम ऋषीलाच आपण अक्षपाद पण म्हणतो. ह्याचे रचयिता कोण आहेत, गौतम ऋषी. आता आपण न्याय शब्द कसा तयार झाला आहे, तर नि नयती या धातूपासून न्याय शब्द तयार झालेला आहे. नि नयती, नियते अनेन इति न्याय ही उत्पत्ती आहे. जो आपल्याला निष्कर्षप्रत घेऊन जातो त्याला न्याय म्हणतात. न्याय दर्शनात अनुमान प्रमाणाला विशेष महत्त्व आहे. टोटल फ्रेंड यांनी 4 प्रमाण मानले आहेत, त्याच्यामध्ये 20 स्पेशल आहे अनुमान प्रमाण. पदार्थाचे परीक्षण करून देणारा शास्त्र असे न्यायशास्त्र आहे. आणि न्यायदर्शनाचा प्रमुख जे आहे मतलब आपण म्हणतो की न्यायशास्त्राचा प्रमुख विषय प्रमाण निरूपण हा आहे. प्रमाणामध्ये अनुमान प्रमाणाला प्रमुख आपण म्हणलं ना, अनुमानला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आता न्यायदर्शनानुसार पदार्थ, तर टोटल ह्यांनी जे पदार्थ मानले आहेत तर ते 16 आहेत फ्रेंड. ते तुम्ही कसं लर्न ठेवतो, तर एक ट्रिक आहे, प्र संप्र द्रुसी. काय आहे फ्रेंड, प्र संप्र द्रुसी अतनी वाजवी हे छल जाती नी, मतलब जसं तुम्हाला लर्न राहिलं तसं, प्र संप्र द्रुसी अतनी वाजवी हे छल जाती नी. तर प्र मतलब प्रमाण प्रमेय, सम म्हणजे संशय, प्र मतलब प्रयोजन, द्रु मतलब दृष्टांत, सी मतलब सिद्धांत, अ म्हणजे अवयव, त म्हणजे तर्क, नी म्हणजे निर्णय, वा म्हणजे वाद, ज म्हणजे जल्प, आणि वी म्हणजे वितंडा. नेक्स्ट आहे हे म्हणजे हेत्वाभास, ह्याच्यावरून छल, जाती, आणि नी म्हणजे निग्रहस्थान. असे टोटल 16 पदार्थ मानलेले आहेत. एकूण 16 पदार्थाचे वर्णन केलेले आहे. यामध्ये सांगितलेलं आहे फ्रेंड की हे जे 16 पदार्थ आहेत याच्या तत्त्वज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते, परंतु मोक्षाची प्राप्ती कशी होते याबद्दल काही खुलासा सांगितलेला नाही. वैशेषिकाप्रमाणे न्यायदर्शनकारांनी षटपदार्थ मानले आहेत, पण ते षटपदार्थ सिद्ध करण्यासाठी त्यांनी वेगळे 16 पदार्थ मानावे लागले, जे आपण ऑलरेडी पाहिले. नवन्यायकारांनी म्हणजे उत्तरकालीन जे न्याय आहेत त्यांनी 7वा पदार्थ अभाव पण मानलेला आहे. न्यायदर्शनकारांनी अभाव हा 7वा पदार्थ मानलेला आहे. अशा प्रकारे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य विशेष, समवाय आणि 7वा अभाव असे 7 पदार्थ मानले आहेत. आता प्रमेय कोणते आहेत, तर फ्रेंड न्यायदर्शनोक्त प्रमेयमध्ये दिलेले प्रमेय म्हणजे ज्ञेय विषय 12 प्रमेय सांगितले आहेत. आत्मा, शरीरेंद्रिय, अर्थ, बुद्धी, मनः, प्रवृत्ती, दोष, प्रत्यय, भाव, फल, दुःख, अपवर्गस्तु प्रमेयम, म्हणजे आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, मन, प्रवृत्ती, दोष, प्रत्यय, भाव, फल, दुःख आणि अपवर्ग. आणि प्रमाण कोणते कोणते आहेत, तर पाऊस लर्न ठेवा फ्रेंड, पाऊस, पी फॉर प्रत्यक्ष, ए फॉर अनुमान, यू फॉर उपमान आणि यस फॉर शब्द. तर प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञान मिळवण्याचे साधन. याच्यामध्ये मा म्हणजे मोजणे, मा धातूला प्र हा उपसर्ग लागून प्रमाण शब्द बनला आहे. आणि प्रमाण शुद्धी झाल्याशिवाय प्रमेय शुद्धी होत नाही, हे भारतीय दर्शनकारांनी मानले आहे. म्हणून त्यांनी 4 प्रमाण मानले आहेत. कोणकोणते, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. यामध्ये फ्रेंड न्यायदर्शनकारांचा आरंभवाद, ज्याला आपण असत्कार्यवाद म्हणतो, तर न्याय वैशेषिकांनी कार्यकारण भावावर आधारित आरंभवाद सिद्धांत मांडला आहे, यालाच असत्कार्यवाद सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सांख्यांनी सत्कारणापासून सत्कार्याची उत्पत्ती होते व कार्योत्पत्तीपूर्वी कार्याचे अस्तित्व कारणात असते, असा सत्कार्यवादाचा सिद्धांत मांडला. परंतु हे जे न्याय आणि वैशेषिक आहेत त्यांना ते मान्य नव्हता. त्यांच्या मते कार्य हे नव्याने उत्पन्न होते, कारणामध्ये कार्याचे जे उत्पत्ती असते ना ते नसते असं म्हटलेलं आहे. कारणात कार्य हे असत स्वरूपात असते, असा असत्कार्यवादाचा सिद्धांत मांडला. कार्य व कारण भिन्न आहे,
सर्वथा वेगळे आहेत, ते एक नाहीत किंवा सम नाहीत। नैयायिकांच्या मते कार्य नवीन उत्पन्न होते, ते पूर्वी नसते, आणि कार्याच्या उत्पत्तीला नव्याने आरंभ होतो, म्हणून आरंभवाद मांडला। कारणापासून कार्य हे पूर्वी अस्तित्वात नसलेले नव्याने उत्पन्न होते, जसे मातीपासून खेळणी, मूर्ती, भांडे वगैरे हे जे आहेत बनतात, ते बनण्यापूर्वी मातीत कार्याचे सूक्ष्म रूपाने सुद्धा अस्तित्व नसते, कार्य नव्याने अस्तित्वात येते। कार्य व कारण यातील भेद स्पष्ट करण्यासाठी 5 मुद्दे त्यांनी मांडले आहेत। पहिला आहे बुद्धिभेद, म्हणजे कार्य आणि कारण एकरूप नाही। तंतूपासून वस्त्र बनण्यापूर्वी आपल्या बुद्धीला तंतू असे ज्ञान होते, पण तंतूपासून वस्त्र बनल्यावर वस्त्र हे तंतूपासून निराळे आहे असे ज्ञान होते। आपली बुद्धी वस्त्र व तंतू या दोन्हीमध्ये भेद करते। संज्ञाभेद म्हणजे कारणाला तंतू आणि कार्याला वस्तू अशी संज्ञा देते। उपयोग भेद म्हणजे वस्त्राचा जसा अंगावर घालण्यासाठी, पांघरण्यासाठी उपयोग होतो, तसा हेतू म्हणजे ते तंतूचा होत नाही। आणि आकारभेद म्हणजे वस्त्राची मोठी लांबी असते, रुंदी असते, आकार असते, पण तंतू म्हणजे लांबी असलेला धागा नजरेसमोर येतो, म्हणून आकारावरती पण भेद आहे। आणि संख्याभेद म्हणजे तंतू अनेक असतात व त्याच्या संयोगाने वस्त्र मात्र एकच तयार होते। कारणापासून कार्य नव्याने उत्पन्न होते, परंतु त्यात समवाय संबंध असायला हवा। हा संबंध म्हणजे एकत्र राहण्याचा नित्य संबंध होय। वस्त्र व तंतू, माती व घट, द्रव्य व गुण, अवयव आणि अवयवी यामध्ये जो संबंध असतो, कारणापासून कार्याची उत्पत्ती ही समवाय संबंधाने होते। आधारित हे जे न्याय वैशेषिकांनी सृष्टी विकासाच्या बाबतीत परमाणुवादाचा सिद्धांत मांडला। परमाणु ही कल्पना मुळात वैशेषिकांची आहे, आणि त्यांनी पिलूपाकवादाचा व न्यायदर्शनकारांनी पीटरपाकवादाचा सिद्धांत मांडला। पीटरपाकमध्ये काय सांगतात फ्रेंड? पीटरपाकवाद म्हणजे जशी आता कच्ची कैरी आहे, ती पिकण्यासाठी खाली गवतामध्ये आपण झाकून ठेवतो ना, मग आपण बघतो की कैरीचा पहिला असलेला जे हिरवा रंग होता ते बदलून कसा होता, पिवळा होते, आणि त्याच्यामध्ये जे आम्ल रस आहे ते बदलून कसा होते, मधुर रस बनतो। तसंच पाकोत्पत्तीची जी क्रिया आहे ती होताना कच्चा आंबा नाश होऊन त्याचे परमाणू सुटे होणे व पुन्हा पिकलेला आंबा तयार होणे असा क्रम आढळत नाही। कच्चा आंबा जशाच्या तसा असताना अग्नीच्या संयोगाने त्याच्या परमाणु गुणामध्ये परिवर्तन घडून येते, आणि जी वस्तू आहे जशाच्या तशी असताना त्यात तेज संयोगाने पाकज असे नवीन गुण निर्माण होतात। न्याय वैशेषिकारामध्ये फरक काय काय आहे फ्रेंड? तर न्यायदर्शनकारांनी आपण बघितले की 6 पदार्थ सिद्ध करण्यासाठी 16 पदार्थाचे वर्णन केले, पण वैशेषिकांनी षड पदार्थाचेच वर्णन केलेले आहे। न्यायाने आपण बघितले की यांनी कोणकोणते प्रमाण मानले आहेत? चतुर्विध: अनुमान, प्रत्यक्ष, उपमान आणि शब्द। पण वैशेषिकांनी फक्त प्रत्यक्ष आणि अनुमान मानले। पाकोत्पत्तीचा सिद्धांतासाठी आपण बघितलं, न्यायांनी पीटरपाकवाद दिलाय, पण वैशेषिकांनी पिलूपाक सांगितलेला आहे। कार्यद्रव्याचा नाश होऊन पुन्हा नवीन कार्यद्रव्य उत्पन्न होते, हा वैशेषिकांचा सिद्धांत आहे, पण न्यायांना हे मान्य नाही। वैशेषिकांच्या मते कच्चा जे घट आहे भट्टीत भाजल्यानंतर लाल रंग हा काळ्या रंगात बदलतो, तेव्हा पूर्वी लाल रंग कच्च्या घटाचे परमाणू सुटे होऊन प्रत्येक परमाणूचा रंग बदलतो, आणि जे काळा घट आहे संयोगाने म्हणजे परमाणू संयोगाने तयार होतो। तर न्यायिकांच्या मते संपूर्ण घटाचा रंग बदलून काळा होतो, आणि प्रत्येक परमाणूत रंग बदलण्याची क्रिया वेगवेगळी घटत नसते, म्हणून पूर्वीच्या रूपादी गुणात बदल होऊन नवीन गुणाचा आरंभ होतो। न्यायिकांनी प्रमेयाची संख्या 12 सांगितली आहे, पण आपण बघितलं वैशेषिकांनी असं काही सांगितलं नाही। न्यायिकांचे दर्शनाचे प्रवर्तक अक्षपाद गौतम आहेत, पण वैशेषिकांचे कोण आहेत? महर्षी कणाद। आणि न्यायदर्शनावर आधारित ग्रंथ न्यायसूत्रे आहे, तर वैशेषिकावर आधारित वैशेषिक सूत्रे। तर फ्रेंड तुम्ही कोणकोणते पॉईंट लिहू शकता? जसं की आता न्यायदर्शन आहे तर त्याच्यात रचयिता, निरुक्ती, मग त्याच्यामध्ये जे पदार्थ आहेत ते, मग दर्शनोक्त प्रमेय 12, मग त्याच्यानंतर त्याचे 4 प्रमाण, मग आरंभवाद लिहायचं, नंतर त्याचे 5 भेद लिहायचे, मग समवाय संबंध, मग पीटरपाक विषयी लिहायचं, आणि त्या दोघांमध्ये डिफरन्स। थँक्यू।